चला झटपट उजळणी. एक वाक्य 12 काळात. द चिल्ड्रन. द चिल्ड्रन अनेक वचन आहे म्हणून त्याला एस लागत नाही, कारण चिल्ड्रन हा शब्दच अनेक वचनी आहे. द चिल्ड्रन प्ले ऑन ग्राउंड. द चिल्ड्रन प्ले ऑन ग्राउंड. मुले ग्राउंडवर म्हणजे मैदानावर खेळतात. द चिल्ड्रन प्ले ऑन ग्राउंड. मुले मैदानावर खेळतात. द चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन ग्राउंड. द चिल्ड्रन आर प्लेइंग ऑन ग्राउंड. मुले मैदानावर खेळत आहेत. द चिल्ड्रन हॅव प्लेड ऑन ग्राउंड. द चिल्ड्रन हॅव प्लेड ऑन ग्राउंड. मुलं मैदानावर खेळली आहेत. द चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर खेळत आहेत. हॅव बीन प्लेइंग म्हटलं की बऱ्याच वेळाची क्रिया असते. द चिल्ड्रन प्लेड ऑन ग्राउंड. द चिल्ड्रन प्लेड ऑन ग्राउंड. मुलं मैदानावर खेळली. द चिल्ड्रन वर प्लेइंग ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन वर प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर खेळत होती. द चिल्ड्रन हॅड प्लेड ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन हॅड प्लेड ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर खेळलेली होती. आणि द चिल्ड्रन हॅड बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन हॅड बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर बराच वेळ खेळत होती. द चिल्ड्रन विल प्ले ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन विल प्ले ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर खेळतील. द चिल्ड्रन विल बी प्लेइंग ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन विल बी प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर खेळत असतील. द चिल्ड्रन विल हॅव प्लेड ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन विल हॅव प्लेड ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर खेळलेली असतील. आणि द चिल्ड्रन विल हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. द चिल्ड्रन विल हॅव बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. मुलं मैदानावर बराच वेळ खेळत असतील. प्रत्येक काळातला चौथा जो टेन्स आहे तो बराच वेळाची क्रिया. दुसरा जो टेन्स आहे तो त्या वेळेला विशिष्ट वेळेला चालू असलेली क्रिया. अशी आहे गंमत इंग्लिश टेन्सेसची 12 काळांची.